आज कार्यकर्त्याची अवस्था म्हणजे सगळ्यात वाईट मला अशी वाटते की कार्यकर्ता असण्याचा काळ संपलाय. चमचे असण्याचा काळ सुरू झालाय. आणि त्या चमच्यांचं सगळ्यात अडचण अशी आहे की त्या चमच्याला असं वाटतं की ताटातला गुलाबजाम मी ओठापर्यंत नेतोय तेव्हा तो चमच्याला असं वाटतं की मला मिळाला आहे. पण त्या चमच्याचं काम तेव्हा कुणाच्या तरी ओठापर्यंत नेणं हे असतं. चमच्याच्या आयुष्यात फक्त खरकटं होणं हेच असतं. आणि आज चमच्यांची संख्या जास्त वाढली की त्याचं एवढ्याशा प्रवासातच तो समाधानी होतोय. पण त्याला खरकटच राहावं लागणार आहे आयुष्यभर आणि ब्लेम त्याच्यावर येणार आहे. कारण दिसणार खरकटा तो आहे. तो रुमालाने तोंड पुसून निघून जाणार आहे खाणारा. आणि तेच होत चाललंय. आज कुठल्याही बाईकवर साध्या नगरसेवकांनी तालुका अध्यक्षाच्या मागे 15-15 पोरं जय हो करत फिरतात जेव्हा बाईक घेऊन बापाच्या पेट्रोलने, तेव्हा सगळ्यात जास्त दुर्दैव वाटतं की ही तरुण पिढी कुठे चालली आहे. म्हणजे ही सगळ्यात दुर्दैव कार्यकर्त्यांचं चमच्यांचं हे आहे की हे तुम्ही मागं फिराल तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. एक दिवस हा नेता मागे बघेल आणि त्याला दिसेल ना की कुणीच माझ्या मागे नाही, एक पण कार्यकर्ता, त्या दिवशी तो तुमचं काम करायला सुरुवात करेल.